भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। विधानसभा निवडणुकीनंतर आता नगर परिषद निवडणुकीतही भाजपचाच डंका पाहायला मिळालाय। 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं तब्बल 125 नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवकांच्या बाबतीतही नवा रेकॉर्ड तयार केलाय। 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले। महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे, त्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीत संघर्ष रंगला होता। त्यातच भाजपनं स्थानिक पदाधिकाऱ्यांना युतीबाबत निर्णयाचे अधिकार दिले होते। त्यात भाजपनं 236 जागांवर उमेदवार दिले, त्यापैकी 125 जागांवर नगराध्यक्ष निवडून आल्यानं भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। त्यामुळे या निकालापेक्षा महापालिका निवडणुकीत भाजप आणखी मोठा विजय साजरा करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे। 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। 2015 ते 2017 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं पहिला नंबर मिळवला। मात्र आता भाजपनं आपलाच रेकॉर्ड मोडलाय। कोकणात वेंगुर्ला असो वा सावंतवाडी याबरोबरच मराठवाडा, विदर्भ, खानदेशातही आपला करिश्मा दाखवलाय। त्यामुळे आगामी महापालिकांसोबतच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आपलं हेच यश कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या 21 जागाही पटकावणार की महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता पदा इतकं संख्याबळ मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।